Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फोडणीचा भात. हा आपला आधी व्हिडिओला आलेला आहे, पण सबस्क्रायबर फॅमिली एक आहेत गोव्याच्या, जयंतीताई. तर त्यांनी मला सांगितलं लाईव्हवरती आमच्या की दादा मला फोडणीचा भात परत दाखवा. असंच आमचा विषय निघाला, आज जेवायला काय केलं. तर मी म्हटलं आज फोडणीचा भात केला, साधा सिंपल. तसे म्हणाले मग व्हिडिओ टाका, मला बघायचा आहे. तर म्हटलं आपला ताई आधी व्हिडिओ आलेला आहे. तसे वाले नको, तुम्ही दादा परत माझ्यासाठी खास तुम्ही परत व्हिडिओ टाका. तर म्हटलं ओके चालेल, नक्की टाकणार. तर आपण आज फोडणीचा भात करणार आहोत. तो सुद्धा तुम्ही ताजा भात करू शकता, ताज्या भाताचा करू शकता, किंवा शिळ्या भाताचा सुद्धा तुम्ही फोडणीचा भात करू शकता. तांदूळ कुठलाही घ्या, आपल्या रेशनचा घ्या, तुमचा घरचाही तांदूळांपैकी घ्या, किंवा बासमती घ्या. तर चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण आता पाहून घेऊ. तर हे पहा, त्यासाठी मी घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतल्यात 4-5, टोमॅटो आणि कांदा आणि लसूण पेस्ट असेल तर लसूण घ्या, किंवा पेस्ट असेल तर पेस्ट घ्या लसूण, आणि लसूण असेल तर लसूण घ्या ठेचून. तर माझ्याकडे आहे लसूण पेस्ट, तर मी लसूण पेस्ट घेणार आहे. तर आता मी हे कांदा, टोमॅटो, मिरच्या हे चिरून घेतो. चिरायला आपल्याला त्या बारीक चिरायच्या आहेत. तर आपण भेटू थोड्या वेळाने आपल्या म्हणजेच किचनमध्ये. तर मंडळी, इथे आता मी कांदा चिरत आहे. आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे, बारीक, किंवा तुम्हीला उभा हवा असेल तर उभासुद्धा चिरू शकता. आणि हा फोडणीचा भात तुम्ही मसाल्यावरती सुद्धा करू शकता, मसाला किंवा मिरचीवर. हा माझ्या मताने तर मिरचीपेक्षा मसाल्यावरतीच खूप छान लागतो. आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे नाश्त्याची. कसाही ओबड-धोबड चिरला तरी सुद्धा तो चालतो. तुमच्याकडे जर याच्यामध्ये मटार असतील तर तेही तुम्ही वाफवून जरासे घेऊन ते टाकू शकता. मटार, काही जण शेंगदाणे सुद्धा टाकतात, पण शेंगदाणा हा प्रकार थोडासा कच्चा राहतो फोडणीच्या भाताला, म्हणून तो शक्यतो आम्ही टाकत नाही. मटार टाकतो आम्ही, पण आता सध्या अवेलेबल नसल्यामुळे मी तो स्किप केलेला आहे. हा बघा, आपला अशा प्रकारे कांदा पण चिरून झाला आहे. आता मी टोमॅटो चिरणार आहे, टोमॅटो आणि मिरची. तर पहिल्यांदा मी टोमॅटो चिरून घेतो. पावसाळ्यामध्ये टोमॅटो जरा निरखूनच घ्यावे लागतात. पटकन होणारी रेसिपी. आजच्या आणि धावपळीच्या काळामध्ये पटकन होणाऱ्या रेसिपीत योग्य पडतात करायला. कारण कसं आहे, कामाला जाणाऱ्या गृहिणी असतात, त्यांना कधी एकदा मी घरातलं उरकते आणि कामाला जाते असं होतं. हे बघा, आता इथे मी मिरच्यांचे तुकडे सुद्धा चिरायला घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर तुम्हाला जर तिखट हवी असेल मिरची, तर तुम्ही ती एकदम हिरवी मिरची असेल तर ती घेऊ शकता. नॉर्मल मस्त तिखट हवं असेल तर तुम्ही साधी मिरची घेतलीत पोपटी रंगाची, तरीसुद्धा ती चालण्यासारखी आहे. जयंतीताई ह्या माझ्या लाईव्हला रेग्युलर येत असतात.
याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. असंच प्रेम आमच्याबद्दल राहू दे. आमचंही तुमच्यावरती खूप प्रेम राहील आणि आहे. तर हे बघा, आता मी मिरच्या बारीक चिरल्यात, कोथिंबीर आणि कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही ओबडधोबड असं चिरलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपण जाणार आहोत किचनमध्ये. पण मी आज शिळ्या भातापासून तुम्हाला फोडणीचा भात दाखवत आहे. तर चला तर मग जाऊया आपण आपल्या किचनमध्ये. तर मंडळी, मी पॅनमध्ये घेतलं आहे 2 चमचे तेल. थोडंसंच घेतलं आहे कारण आपला हा बघा भात हा शिळा भात आहे, रात्रीचा हा थोडासाच आहे. तर त्याप्रमाणे मी तेल घेतलेलं आहे. तर आता मी सर्वप्रथम त्याच्यात टाकतो राई. वहिनीने आधीच मला ऑर्डर दिली कमी टाका. आणि आता मी टाकणार त्याच्यात थोडंसं जिरं. आता लगेच ह्याच्यामध्ये मी टाकतो आपला बारीक क्रश केलेला, धुवून बारीक क्रश केलेला कढीपत्ता. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा. हे बघा आपले कांदा, टोमॅटो आणि मिरची. सर्वप्रथम आपण टाकू मिरची, टोमॅटो, कांदा, आणि एका साईडला आपण टाकणार आहोत लसूण पेस्ट. हळद. आता ही आमची घरची हळद आहे म्हणून मी थोडीशीच टाकतो. आणि आपण हे जरा परतून घेऊ. हे बघा आपला आता कांदा तांबूस रंग झाला आहे. आता ह्याच्यातच मी टाकणार आहे थोडंसं मीठ. आमचं ऑलरेडी भातामध्ये मीठ थोडंसं असतं, तरीसुद्धा मी मीठ थोडंसं अंदाजे टाकतो. तुम्ही भातामध्ये भात शिजताना थोडंसं मीठ टाकून बघा. इथे तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही जर असं टोपामध्ये जर भात करत असाल तर तुम्ही मीठ टाकून बघा. साधी आणि सोपी रेसिपी आहे आत्ताची. आणि आपली आता काल आलेले रिसेंटली दुधीचे कोफ्ते आणि वडे याची रेसिपीसुद्धा तुम्ही पाहून घ्या. आता आपण हा भात आहे हा आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. भात पहिला मोकळा करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यात गुठळ्या राहणार नाहीत. थोडासा फडफडीतच भात हवा. जर तुम्ही बासमती तांदूळ वापरत असाल तर फारच उत्तम. तर आपण आता हा एकत्र करून घेऊया. हां, जर तुमचे तांदूळ नवीन असतील तर तो तांदूळ नाही जमणार ह्या भाताला, कारण ते थोडंसं भात त्याचा चिकट होतं. जुने असतील, घरचे तांदूळ जर जुने असतील तर तुम्ही जरूर करून बघा.
आपण आता 5-1 मिनटं हा भात असाच ठेवून देऊ. पण तत्पूर्वी आपण टाकूया त्याच्यामध्ये ही कोथिंबीर, जेणेकरून त्याला एक छानपैकी त्या भाताला, फोडणीच्या भाताला सुगंध येईल. हां बघा, मी आता कोथिंबीर टाकलेली आहे. जरा मी भात ढवळून घेतो आणि आपला भात आता रेडी आहे. हा पहा आपला फोडणीचा भात. तर पोटभरीचं जेवण, नाश्ता पोटभरीचा. कसा वाटला तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आमच्या सबस्क्रायबर फॅमिली आहेत जयंतीताई गोव्याच्या, त्यांनी पण आम्हाला कमेंट करून सांगा भात कसा झाला. आणि ताई, तुम्ही पण हा भात करून पहा, मी दाखवला आहे तसा. चला तर मंडळी, बाय बाय.